मोबाईलवर मागवतो तू घेतो का? खाली बघा, खाली खाली बाबर नमस्कार. आज आपण पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी मागील महिन्यामध्ये मुख्य सभेत एक फेरविचाराचा प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाच्या संदर्भात 1 महिन्याची मुदतवाढ त्या प्रस्तावाला मिळाली, पुढे गेला तो, आणि उद्या येणाऱ्या 14 तारखेला तो फेरविचाराचा प्रस्ताव येणार आहे. त्याच्याकरता आज आम्ही मोहम्मदवाडी या गावामध्ये जागेवरती आलो आहे. 2016 साली 21 जानेवारी 2016 म्हणजे मागच्या पंचवार्षिकमध्ये हे पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याच्या अगोदर, की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये होती, त्यावेळेस हे रामदास कामठे हे त्यांचे चिरंजीव प्रभाकर कामठे आहेत. ह्या मोहम्मदवाडी परिसरामध्ये ह्यांची 2 एकर जागा आहे, जी इकडे की आपल्याला समोर दिसते. हा जो 2 एकरचा पट्टा दिसतोय, हा सगळा प्रभाकर कामठे, रामदास कामठे या कामठे फॅमिली म्हणजे पिलानी कामठे या फॅमिलीचा हा 2 एकराचा पट्टा आहे. आपण इकडे पाहू शकता, ही समोरच्या बाजूला जी दिसते ही सगळी दोराबजी म्हणून एक मोठा बिल्डर आहे. 12-15 एकरमध्ये ज्याच्या स्कीम्स आहेत सगळ्या, ही दोराबजी. या ठिकाणी ही जी मोकळी जागा दिसते ही पालरेच्या. समोरच्या बाजूला ज्या बिल्डिंग्स दिसतात की ह्या अशा अख्ख्या संपूर्ण इथं हे टावर्स आहेत. राहू तुम्ही इथंच थांबा. ही सगळी रहेजा, आणि ह्याच्या खालच्या बाजूला सुद्धा आता ही जी स्कीम चालू झालेली दिसती परत, ही सुद्धा रहेजा. म्हणजे ह्या प्लॉटच्या 4ही बाजूला हे काही स्थानिक इथले ग्रामस्थ आहेत कामठे, त्यांचे चिरंजीव प्रभाकर कामठे हे स्थानिक आहेत इथले मोहम्मदवाडीचे, आणि त्यांच्या चहूबाजूला पुणे शहरातील नामांकित बिल्डर आहेत. आता या नामांकित बिल्डरांनी यांना अनेक प्रलोभने दिली, ही जागा आम्हाला द्या, जागा आम्हाला द्या, आम्हाला द्या, परंतु या फॅमिलीने ती जागा त्यांना दिली नाही. म्हणून ह्या जागेला एकतर प्लॉटला येण्यासाठी रस्ता नाही आहे, की जो की त्यांच्या हक्काचा, जो इथून असा सुरुवातीपासून हे जे काय आपण पूर्वी म्हणतो की बांधण ज्याला म्हणतो किंवा बांधाचा रस्ता म्हणतो, हा संपूर्णपणे असा खालपासून त्या ठिकाणी होता. हाच रस्ता यांच्या प्लॉटला होता. म्हणून 21 जानेवारी 2016ला 4 नंबर हा 21 जानेवारी 2016 हा ठराव क्रमांक 772 हा ठराव मान्य झाला आहे. इथं आपण वाचू शकतो खाली, ABCDA अध्यक्षराने दर्शविल्याप्रमाणे 12 मीटर रुंद रस्ता BPMC ॲक्ट 1949 कलम 205 प्रमाणे आखण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्याच्यामध्ये नगरसचिवाची सही आहे, आयुक्तांची सही आहे. म्हणजे हा ठराव जो 21/1/2016ला मान्य झाला आहे पूर्णपणे. आता याच ठरावामध्ये मान्य झाल्यामुळं हे जे काही स्थानिक कामठे आहेत, त्या कामठ्यांना या ठिकाणी त्यांच्या जागेवरती त्यांचं एक स्वतःचं स्वप्न आहे की स्वतः या बिल्डिंग व्यवसायामध्ये यावं, माझ्या स्वतःच्या जागेवरती एखादी मोठी स्कीम सँक्शन करावी. म्हणून त्यांनी हा ठराव 2007पासून हे या विषयात फॉलोअप करतात आहे. आणि 2015-16ला ज्यावेळेस हा विषय मुख्य सभेमध्ये आला, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये होतं, आणि त्यावेळेससुद्धा हा रस्ता करायचा नाही. इथून जो 205 समोरच्या डोंगरावरून
जिकडे आता तुम्ही समोरच्या बाजूला पाहू शकता, जिकडे जर टेकडीचं फोडकाम चाललेलं आहे, त्याच्या खालच्या बाजूला ही गाडी चालली बघा. आता टँकर चाललेला दिसतोय तिथं. 30 मीटर. हा 30 मीटरचा रस्ता आहे. इथून समोरून हा असा डायरेक्ट इकडून इकडं असा हा उत्तर दक्षिण असणारा हा एक 30 मीटरचा रस्ता आहे. आणि इथून ह्या 30 मीटरच्या रस्त्यावरून हे जे समोरचं कंपाऊंड दिसतंय, ह्या कंपाऊंडवरनं असाच समोरून इथून ह्या समोरच्या बाजूनी समोर तिकडे ती पांढरी बिल्डिंग दिसतीये समोरच्या बाजूला, त्या पांढऱ्या बिल्डिंगपाशी एक 24 मीटरचा रस्ता आहे. DP रोड आहे. म्हणजे हा 30 मीटर आणि हा 24 मीटर या 200 मीटरच्या रस्त्याने जोडल्या गेला, की ज्याच्यामुळं भविष्यामध्ये महानगरपालिकामध्ये ही जी काही इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती वाढत चालली आहे, त्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक यायला लागलीत, तर ह्यासाठी हा रस्ता फार कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, की हा रस्ता 24 मीटर आणि 30 मीटरच्या रोडला जोडतो. आणि ह्याच्यामध्ये विशेषतः इकडे शासनाचा आपला अभिप्राय प्रशासनाचा अभिप्राय याच्यामध्ये 11 ऑक्टोबर 2013 हे 11 ऑक्टोबर 2013ला ह्याच्यामध्ये प्रशासनाला एक अभिप्राय मागण्यात आला होता, की हा रस्ता जर झाला तर त्याच्यापासून ह्याचे परिणाम चांगले होतील का वाईट होतील. तर त्याच्यामध्ये प्रशासनाने एक हे दिलेलं आहे, अभिप्राय दिला आहे प्रशासनाचा. सदर रस्ता आखल्यास नाही राहू दे, मी बोलतो. सदर रस्ता आखल्यास 30 मीटर व 24 मीटर DP रस्ता जोडला जाणार आहे. पूर्वेकडील बाजूस चौक तयार होणार आहे, म्हणजे या बाजूला वाहतुकीच्या दृष्टीने सदर रस्ता सोयीचा होणार असल्याने त्याच खात्याची शिफारस आहे. म्हणजे हा महानगरपालिकेच्या प्रशासनाने दिलेला अभिप्राय आहे, की जो की पॉझिटिव्ह आहे. आणि त्याच्यामुळं हा 2013चा अभिप्राय पुढं आला 2016मध्ये सुद्धा मुख्य सभेमध्ये मी त्यावेळेस सुद्धा कामठेच्या फॅमिलीची मी बाजू घेतली. अर्धा ते 1 तास मी 2016ला भाषण केलं. आणि मी भाषण केल्यानंतर अख्खं सभागृह त्यावेळेस कन्फ्यूज झालं होतं. सभागृहामध्ये निर्णय त्या दिवशी घेता आला नाही, म्हणून सेकंड डे दुसऱ्या GB तो निर्णयासाठी ठेवला. त्या दरम्यान आम्ही कामठेंना, प्रभाकर कामठे असतील, रामदास कामठे असतील, आम्ही अजितदादा पवारांना भेटलो, की ते त्या टायमाला ते त्यांना भेटल्यामुळं दादांनी याच्यामध्ये पॉझिटिव्ह निर्णय घेण्यास भाग पाडलं. की दादांनी तिकडं सभागृहामध्ये सभागृह नेते असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, महापौर असतील, यांना सांगितलं की सदर विषय हा एका शेतकरी कुटुंबाचा, गरीब कुटुंबाचा विषय आहे, त्यामुळे तो 205 मान्य करावा असं अजितदादांनी सांगितल्यामुळे त्यावेळेच्या GB हा प्रस्ताव मान्य झाला. आणि आता पुन्हा एकदा म्हणजे 2 वर्षानंतरनं पुणे 3 वर्षानंतर 18ला झालं, 16 17 18 म्हणजे 3 वर्षानंतरनं आता या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक आणि जे की शहर सुधारणा कमिटीचे चेअरमन, म्हणजे आपण आज नगरसेवक झाल्यानंतर आपण कामं कोणासाठी करतोय हे सुद्धा नगरसेवकांना या गोष्टी कळल्या पाहिजेत. म्हणून मी आज हा विषय बाहेर काढला की तुम्हाला सत्ता दिली ती कशासाठी दिली आहे? स्थानिक नागरिकांना, शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी दिली, बिल्डरांना मदत करण्यासाठी दिली का? पुणे शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले, आणि आज एका शेतकऱ्यावरती तुम्ही परत अन्याय करताय फेरविचार देऊन. आज इथं हा जो रस्ता ज्याला मान्यता मिळाली आहे 3 वर्षापूर्वी, त्याला रीतसर मान्यता मिळाली, तो आज फक्त ह्या रहेजा बिल्डरसाठी मी आरोप करतोय. आणि मी जे आरोप करतोय या आरोपाला जर कुणाला चॅलेंज करायचं असेल तर माझ्यावरती एक आबरू नुकसानीचा दावा चालू आहे. अजूनसुद्धा आबरू नुकसानीचे दावे लावावेत. परंतु हा जो काही इथं या शेतकऱ्यावरती अन्याय करून हा जो रस्ता रद्द करायचं काम चाललं आहे, हा फक्त या रहेजा बिल्डरसाठी चाललेलं आहे, दोराबजीसाठी चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही करताय, पुण्यात राहता, पुणेकरांची बाजू घ्यायची सोडून तुम्ही दोराबजी, रहेजा, पालरेजा कुणाच्या बाजू घेऊन तुम्ही भांडताय सभागृहामध्ये. तुम्हाला शहर सुधारणा कमिटीचं चेअरमन पद दिलं, त्याच्यामध्ये यांनी ठराव दिला मागच्या सभेमध्ये, मागच्या महिन्यातल्या, आणि मागच्या महिन्यातल्या सभेमध्ये यांनी ठराव दिला. त्या ठरावामध्ये क्लिअर सांगितलं की सदर रस्ता रद्द करण्यात यावा आणि दुसऱ्या बाजूने रस्ता आखण्यात यावा. इथं नगरसेवक आता हा जो काय ठराव टाकला आहे, मनपा मुख्य सभा ठराव क्रमांक 772/21/2016 चा कलम 205चा रस्ता रद्द करू नये म्हणून यांनी विनंती केलेली आहे अर्जदारांनी.
तर तो त्या ठिकाणी जो ठराव टाकला आहे की माननीय नगरसेवक सुशील मेंगडे आणि माननीय नगरसेवक अजय खेडेकर यांनी 31/10/2018ला पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे यापूर्वी आखलेला रस्ता रद्द करण्याबाबत केलेली मागणी योग्य व जनहिताची नाही. तरी हे त्यांनी मागणी केली तरी तारीख 19 नोव्हेंबर 2018 रोजी मासिक सभेचे कार्यक्रमपत्रिका विषय क्रमांक 896 फेरविचाराचा हे करण्यात यावा ही विनंती आहे. परंतु त्याच्यामध्ये सुशील मेंगडे आणि अजय खेडेकर यांनी हा रस्ता जो 205 आखलेला आहे पूर्वी ज्याला प्रशासनाने मान्यता दिलेली आहे तो फक्त आणि फक्त या ठिकाणच्या बिल्डरांच्या व्यवसायासाठी या ठिकाणच्या बिल्डरांचा या बिल्डरच्या दोन्ही बाजूला जागा आहेत त्या जागेचा प्रॉब्लेम होतोय. परंतु हे बिल्डरची फायदा बघत असताना स्थानिक नागरिकांचा फायदा बघितला पाहिजे, त्या ठिकाणच्या लोकांचा पण फायदा बघितला पाहिजे की जर 24 मीटर आणि 30 मीटर हे दोन रस्ते जर त्याच्यामध्ये जोडले जाणार असतील तर का. आणि प्रशासन म्हणतंय की हा रस्ता करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही प्रशासनापेक्षा हुशार झाले का? तुमच्या हातात सत्ता दिली म्हणजे तुम्ही प्रशासनापेक्षा हुशार झाले. प्रशासन म्हणतंय की रस्ता करणं गरजेचं आहे आणि आज तुम्ही मुख्य सभेमध्ये तुमचा अधिकार वापरताय आणि मुख्य सभेमध्ये अधिकार वापरून तुम्ही आज 205ची कारवाई रद्द करा, त्याचा फेरविचार करा. कशासाठी फेरविचार करा? 3 वर्षानंतर फेरविचार करायला लावताय जे की ह्या रहिजांनी पुणे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये एक रीट दाखल केलं आहे या रहिजा बिल्डरने आणि ह्यांनी पुणे महानगरपालिकेला हायकोर्टात खेचलं आहे की माझ्या जागेमध्ये 205 करू नये म्हणून. मग जिकडं बिल्डर तुमच्या महानगरपालिकेला हायकोर्टात खेचतोय त्याच बिल्डरला तुम्ही पाय घड्या टाकताय. त्याच बिल्डरला तुम्ही या आणि इथला 205 आम्ही तुम्हाला रद्द करून देतो असं तुम्ही बोलताय. म्हणजे नक्की पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक काम करतात तर कोणासाठी करतात आहे? ठीक आहे, तुम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये शहर सुधारणा कमिटीचं चेअरमन केलं असेल, चेअरमन केलं असेल ना तरी तुम्ही जबाबदारीचं पद आहे तुमचं. येणाऱ्या मुख्य सभेमध्ये जर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुद्धा ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की त्याच्यामध्ये आपणच मागच्या वर्षी हा रस्ता मान्य केलेला आहे आणि तुम्ही जर त्यांच्या दावणीला बांधले जाणार असाल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सगळ्या नगरसेवकांना माझी विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवकसुद्धा आहेत, त्याच्या सगळ्या नगरसेवकांना माझी या चारही पक्षाच्या भारतीय जनता पार्टीची सुद्धा नगरसेवकांना माझी विनंती आहे की तुम्ही या गरीब शेतकऱ्यांवरती अन्याय करू नका. बिल्डरांसाठी तुम्ही शेतकऱ्यांवरती जर अन्याय करताल तर आता तुमचं 5 राज्यामध्ये काय झालं तुम्ही पाहिलेलं आहे. तेव्हा या गोष्टी तुम्ही सगळ्यात तुम्हाला सत्ता मिळाली आहे त्या सत्तेचा तुम्ही गैरवापर करू नका आणि कोणावरती अन्याय करू नका एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. नाहीतर येणाऱ्या 14 तारखेला जर या मुख्य सभेमध्ये त्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी जर ह्या विषय रेटून नेण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य पद्धतीने आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि जे रामदास कामठे म्हणून आहेत की त्यांनासुद्धा त्यांची बाजू मांडायची आहे. तर आपण 1-2 मिनटं रामदास कामठेंना काय म्हणायचे ते आपण त्यांच्याकडनं ऐकावं. हा जवळजवळ पूर्वीपासूनचा हा पायवाटेचा रस्ता आहे. तर ह्या रस्त्याने आम्ही नेहमी जात होतो. ह्या रस्त्याने आम्ही नेहमी या इकडे 24 मीटर रस्त्याच्या ठिकाणी जी बिल्डिंग दिसते पांढरी त्याच्या समोरून तिथून चिटकून 24 मीटर रस्ता आहे. त्याला पूर्वी उंडरवाट म्हणायचे. ह्या उंडरवाटेवरून आम्ही ह्या बांधाने इकडे येऊन आमच्या शेतामध्ये येत होतो, ये जा करत होतो. आणि ह्या शेतामध्ये यायला पूर्वीपासून ह्या सर्वे नंबरच्या बांधाने रस्ता होता. इजमेंट राईट हा 1982चा असणारा कायदा याच्यानुसार आम्ही ये जा करत होतो. ह्यानुसार आजपर्यंत शेतकरी कुठल्याही सर्वे नंबरच्या बांधाने येत जा करत असतो. आणि हा रस्ता असताना सुद्धा होता तर ह्या रस्त्यावर येऊ नये म्हणून आमची अडवणूक बऱ्याच वेळा करण्याचा ह्याच्या बिल्डरनी प्रयत्न केला होता पण तो आम्ही हाणून पाडला. आणि त्यानंतर हा रस्ता व्हावा यासाठी आम्ही 205 आखला, 205 अन्वये रस्ता आखला. पण हा रस्ता जाणून बुजून हेतू परस्पर रद्द करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. हा म्हणजे केवळ याच्यामध्ये शेतकऱ्यांनी ह्या म्हणजे क्षेत्रामध्ये येऊच नाही हीच या बिल्डरांची म्हणजे भावना आहे असं याच्यातून दिसतंय. याच्यामध्ये जर नगरसेवक सगळ्या नगरसेवकांनी जर आम्हाला पूर्वी जशी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी पक्षांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यावेळेस हा प्रस्ताव व्हावा या दृष्टीने विशेषतः फारुकी नामदार आणि वसंतभाऊ मोरे
ह्या दोघांनी भरपूर मला मदत केली, त्यामुळे हा रस्ता होऊ शकला. आणि जर आजसुद्धा हे राष्ट्रवादी आणि ह्या पक्षांनी आणि BJPने ह्याचा विचार करून आम्हाला मदत करावी अशी आमची मागणी आहे. तर साईनाथ बाबर या ठिकाणी त्यांचं मत कालच व्यक्त करतात. पुणे महानगरपालिकेमध्ये हे जे शेतकरी आहेत हे शहर सुधारणाचे जे अध्यक्ष आहेत सुशील भाऊ मेंगडे यांना काल भेटल्याच्या नंतर त्यांचं काय उत्तर होतं की आम्हाला वरतून प्रेशर आहे. वरतून म्हणजे कुठून? मुख्यमंत्र्यांचा फोन येतोय, नक्की तुमच्या कुठल्या राज्यकर्त्यांचा फोन येतोय. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आवाज न देता तुम्ही फक्त बिल्डरांसाठी वरतून फोन येतात आहे. म्हणजे नक्की तुम्ही कुणाच्या बाजूने हे तुम्हाला येत्या GB सांगावं लागेल. भविष्यामध्ये आम्ही या विषयात आवाज महाराष्ट्र नवनिर्माण सेना उठवतोय. पण मी सर्वांना विनंती केली, वसंत भाऊंनी विनंती केली की सर्व पक्षातील नगरसेवकांना विनंती आहे की 14 तारखेला आपण हा रस्ता आहे तसा राहावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. या भागामध्ये हा खोलगट भाग आहे. भविष्यामध्ये ड्रेनेज टाकणं सुद्धा खूप अवघड आहे. ड्रेनेज टाकलं तर पंपिंगनी वरती पाणी न्यावं लागेल. जर हा रस्ता रद्द झाला तर तो फक्त त्या बिल्डरसाठी, जे आजूबाजूला 2 ते 3 बिल्डर आहे त्यांच्यासाठी हा रस्ता बंद करायचं काम हे राज्यकर्ते करत आहेत. त्यासाठी मी जाहीर असा निषेध करतो आणि येत्या 14 तारखेला सत्ताधाऱ्यांना याचा उत्तर द्यावं लागेल हेच या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामध्ये आपण इकडं पाहू शकता, ही जी काही प्रॉपर्टी आहे ही चिकी मार्क केलेली आहे. ही सगळी प्रॉपर्टी गुलाबी कलरनी ही रहेजा बिल्डरची प्रॉपर्टी आहे. आणि इथून हा 2016 साली हा जो काही रस्ता आखलेला आहे, हा 2016 साली हा रस्ता आखला आहे. आणि आता यांचं म्हणणं आहे की हा रस्ता इथला पूर्णपणे जो आखला आहे, हा आखलेला रस्ता हा रद्द करावा आणि हा रद्द करून इथून छोटा रस्ता इथं टाकावा. जर इथून हा छोटा रस्ता इथपर्यंत टाकला तर याच्यामधून ह्या प्लॉटमधलं ड्रेनेजचं पाणी, की जे की कालच्याला कामठ्यांनी तिथंसुद्धा प्रश्न उपस्थित केला की शहर सुधारणा कमिटीच्या चेअरमनांना की आमच्या इथलं आम्ही ड्रेनेजचं पाणी कुठलं बाहेर काढायचं, तर त्यांना सांगितलं तुम्हाला काय करायचं आहे आम्ही काढून देऊ. हे कसं, ही कनेक्टिव्हिटी महत्त्वाचा विषय जो की इथल्या पब्लिकच्या कनेक्टिव्हिटीचा आहे की जो 24 मीटर आणि 30 मीटर त्याच्यामध्ये प्रशासनाने स्वतः अभिप्राय दिला आहे की हा रस्ता झाल्यानंतरनं हे दोन्ही कनेक्टिव्हिटी योग्य पद्धतीने हे दोन्ही कनेक्टिव्हिटी होतील आणि 24 आणि 30 मीटरचे रस्ते जोडले गेल्याने या ठिकाणच्या नागरिकांना हा भविष्यात होणारा फायदा आहे. त्याच्यामध्ये कामठ्यांच्या जागेची सुद्धा जागा जाती आहे. त्यांनी स्वतःहून त्यामध्ये 6 मीटर जागा त्यांच्या प्लॉटमध्ये देण्याचं ठरवलं. 12 मीटरचा हा रस्ता आहे. इथून जिथं आता तुम्ही उभे दिसताय, हे आपण जिथं आत्ता उभे आहे ह्याच्यावरती हा रस्ता आहे. आणि बघितलं तर आपण हे सगळ्या बिल्डरचं काम हे भराव टाकून चाललंय. समोर बघा तिथं दिसतोय सगळं भराव टाकलेला, इकडे पडून चालले. हे 12-12, 14-14 फुटाचे भिंती घालून इथं काय ना धरणं बांधायचीत का? हे नक्की काय करायचंय? आता जिथं आपण इथं उभे आता आपण इथून जरी खाली पाहिलं तरी कमीत कमी 15 ते 16 फुटाची ही हाईट झाली आहे आता इथं खाली. आता या 15 ते 16च्या फुटामध्ये जर इथनं ह्यानी भिंत ही पलीकडच्या बाजूला बांधली तर या समोरच्या भागामध्ये वरतून टेकडीचं येणारं पावसाचं पाणी इथं धरण होईल ना तयार. चांगलं 15 फुटाची भिंत घातली आहे, हा एवढा भराव टाकला आहे. त्यामुळे इथं धरण बांधायचं का काय करायचं नक्की? म्हणजे ह्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुद्धा जीवाशी आपण खेळतोय. नगरसेवकांनी सारासार ह्या गोष्टीचा विचार करावा. मला वाटतं की 14 तारखेला हा विषय कदाचित मी हा 2016ला सुद्धा हा विषय जो मतदानावरती जाणार होता तो एकमताने मान्य झाला. मला सुद्धा वाटतं की महानगरपालिकेमधील सगळ्या पक्षाचे नगरसेवक हे 14 तारखेला त्यांची सद्विवेक बुद्धी जागेवरती ठेवतील आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा का बिल्डरला न्याय द्यायचा हे त्या ठिकाणी नगरसेवक मुख्य सभेमध्ये ठरवतील. मुख्य सभा ही मोठी सभा आहे आणि मी अजूनही या विषयामध्ये आरोप करतोय की जर इथं रहेजा दोराबजी या लोकांच्या या जागेमधनं मान्य झालेला 2016चा रस्ता जिथं काढण्याचं काम होतंय याचा अर्थ इथं मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाणसुद्धा झालेली आहे. म्हणजे अगदी शहर सुधारणा कमिटीमधली असेल किंवा मुख्य सभेमधली असेल. मी स्वतः गटनेता आहे. आजपर्यंत या 2 वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आता माझ्यासमोर मला सुद्धा माहिती आहे की ह्या विषयामध्ये काय झालं आहे आणि काय चाललं आहे. त्यामुळे या 205च्या विषयामध्ये 2016ला जेव्हा हा विषय झाला त्यावेळेससुद्धा मी हा विषय
ह्याच फॅमिलीसाठी त्या टायमाला अख्ख्या सभागृहाच्या विरोधामध्ये मी त्या टायमाला भाषण केलं होतं. आणि येणाऱ्या 14 तारखेला सुद्धा पुन्हा एकदा मी ह्या शेतकऱ्यांसाठी या सभागृहामध्ये पुन्हा एकदा मी आणि साईनाथ बाबर आम्ही आमची बाजू, आमच्या पक्षाची बाजू, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी एकदा शब्द दिलेला आहे त्या शब्दाला आम्ही ठाम राहणार आहोत. फक्त मला आता त्यावेळेस परीक्षा बघायची आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, की तुमच्याच काळात झालेला रस्ता तुम्ही उद्या तटस्थ राहताय का या ठरावाच्या विरोधात जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी जिथं हात, मी आत्तापर्यंत अनेकदा सांगत आलो आहे, जिथं हात वर करून तुम्हाला मतदान करायला लागतं त्या ठिकाणी नक्की काही ना काहीतरी दाल में कुछ काला असतो. आणि ह्याच जर या 205च्या कामामध्ये जर हात वर झाले, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या असतील, शिवसेनेच्या असतील, राष्ट्रवादीच्या असतील, काँग्रेसच्या असतील, ज्या नगरसेवकांनी या ठरावाच्या बाजूने हात वरती केले तर त्या नगरसेवकांनी समजून जावं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झालेली आहे, जी की रयजा, दोराबची, या पालरेजा, या मोठ्या मोठ्या बिल्डरांसाठी हे विषय चाललेला आहे. तेव्हा हा विषय रद्द करून जसा होता तसा ठेवण्यात यावा, याला मी उपसूचना सुद्धा त्या ठिकाणी देणार आहे. माझी परत एकदा मी विनंती करतो की गोरगरीब शेतकऱ्यांना, ज्यांना बिल्डर होण्याची त्यांनी स्वप्न बघितली, की नुसतंच बाहेरनं लोकांनी यायचं नाही, इथं बिल्डर व्हायचं असतं. आणि भूमिपुत्राच्या पाठीशी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम राहणार आहे. आणि 14 तारखेला सुद्धा आम्ही या ठरावाच्या विरोधात मतदान करणार. आणि त्या ठरावाच्या विरोधामध्ये जर कुणी इथं ठराव विरोधात जाऊन त्याला जर मताच्या जोरावरती करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत. जो की ह्या विषयामध्ये आजसुद्धा कोर्ट मॅटर पेंडिंग आहे. कोर्ट मॅटर असताना सुद्धा तुम्ही याच्यामध्ये निर्णय घेण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी अमाऊंट कुणाला तरी डील झालेली आहे. त्या डीलमधनं जर असे विषय होणार असतील तर पुणेकर परत तुम्हाला माफ करणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. यानंतर ना आपण 14 तारखेला जी GB होणार त्या 14 तारखेच्या GB मध्ये भेटू. धन्यवाद.